आता मुंबई ते नागपूर फक्त 8 तासांत. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गविषयी माहिती जाणून घेऊया. 701 किमी लांबीचा एक्सप्रेसवे मार्ग 10 जिल्हे आणि 390 गावांमधून पसरलेला आहे. यात नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर आणि ठाणे या प्रमुख जिल्ह्यांचा समावेश आहे. वाटेत 3 वन्यजीव अभयारण्ये आहेत ज्यांसाठी अंडरपास, ओव्हरपास आणि उंच कलव्हर्ट बांधलेले आहेत. या एक्सप्रेसवेमध्ये 33 मोठे पूल, 274 छोटे पूल, 6 बोगदे आणि 65 उड्डाणपूल आहेत. हा 6 लेनचा सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे आहे ज्याची एकूण रुंदी 120 मीटर आहे. हे आपत्कालीन परिस्थिती, युद्धे किंवा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी विमानांसाठी धावपट्टी म्हणून काम करते. एक्सप्रेसवेवरून गाडी चालवताना टोल भरावे लागेल. येथे 26 टोल गेट आहेत. येथील सुविधांमध्ये पार्किंग क्षेत्र, फूड कोर्ट, वॉशरूम सुविधा, विश्रांती क्षेत्रे, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पॉइंट्स, कचरा व्यवस्थापन प्रणाली आणि किरकोळ विक्री केंद्रे यांचा समावेश आहे. रस्त्याच्या कडेला 12.5 लाखाहून अधिक झाडे लावली आहेत. अपघात टाळण्यासाठी कॅमेरे आणि सेन्सर रस्त्यावर लक्ष ठेवतात. मुंबई आणि नागपूर दरम्यानचा प्रवास वेळ 8 तासांपर्यंत कमी होईल. सध्या यासाठी 16 तास लागतात. समृद्धी महामार्ग शिर्डी, वेरूळ, लोणार, अजिंठा इत्यादी ठिकाणी पर्यटनाला चालना देईल. अनेक लोकांचे कृषी उत्पन्न सुधारेल. स्थानिक अर्थव्यवस्थेला फायदा व्हावा यासाठी एक्सप्रेसवेवर कौशल्य आधारित उद्योग, आयटी हब आणि शैक्षणिक संस्था विकसित करण्याची सरकारची योजना आहे. परिणामी रिअल इस्टेट गुंतवणुकीची मागणी देखील वाढेल. एक्सप्रेसवे निर्यात आणि आयातीला चालना देईल. कारण महाराष्ट्र समृद्धी महामार्ग दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि नागपूर येथील नागपूर मल्टीमॉडल आंतरराष्ट्रीय हब विमानतळाशी चांगले जोडलेले आहे. समृद्धी महामार्गाचा अंदाजे खर्च 55,000 कोटी रुपये आहे. हा मार्ग 10 जिल्हे, 26 तालुके आणि जवळपास 392 गावांमधून जातो. या मार्गावर 19 नवीन टाउनशिप सरकार विकसित करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब बटणावर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा.